नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या आणि सहज होणारे असे नवीन प्रकारचे मोत्याचे फूल बघणार आहोत। ते आपण वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशनसाठी वापरू शकतो। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। हे फूल बनवण्यासाठी आपल्याला 6 नंबरचे केशरी मोती, 6 नंबरचे पांढरे मोती, तंगूस, सुई आणि कात्री लागणार आहे। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कलर पण वापरू शकता। अगदी सोपं आणि छोटं फूल आहे अगदी हे। आता हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहेत। 6 मण्या खालच्या मोतीमधून सुई घालून 6 मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे। आता इथं 2च मोती घालायचे। सोपं आणि अगदी राहिलेले जे आपले असतात मोती त्यामध्ये पण बनवू शकतात। आता हे 2 मोती घालून खालच्या मोतीमधून सुई काढायचं आहे। असे हे 3 मण्यांचं फूल केल्यासारखं आपण करून घेऊया। आता परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायचं आहे। परत इथं 2च मोती घालायचे। परत ह्या केशरी मोतीमधून सुई काढायची एकाच मोतीमधून। आता परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची सुई। तुम्ही रांगोळ्या करताना जे थोडे थोडे मोती राहिलेले असते त्याच्यामध्ये तुम्ही हे फूल करून डेकोरेशन करू शकता। अगदी ह्याला 10-12 मोतीच लागतात, त्यामुळे तुम्ही राहिलेल्या मोतीमध्ये पण बनवू शकता। तर परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायचं। प्रत्येक वेळेस 2-2 फुलं 2-2 मोती घालून आपल्याला हे फूल पूर्ण करून घ्यायचं आहे। रंगीबेरंगी कलरचे आपण वेगवेगळ्या कलरचे फुलं करून डेकोरेशन करू शकतो। तर परत ह्या मोतीमध्ये घ्यायचं आहे। आता परत 2 मोती घ्यायचे। तुम्ही पूर्ण प्लेन पण करू शकता एकाच कलरमध्ये किंवा 2 कलरमध्ये पण बनवू शकता। आता परत हे शेवटच्या मोतीमध्ये घ्यायची सुई। फक्त एकाच मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं परत 2च मोती घालायचे पांढरे। अशा प्रकारे हे पूर्ण तयार झालेलं आहे गोल। आतला 6 मण्यांचा गोल झाला आणि बाहेर 12 मण्यांचा गोल झालेला आहे। सुई आपण वर पांढऱ्या मोतीमध्ये घेतलेली आहे आणि इथं पण परत 2च केशरी मोती घालायचे आणि खालच्या 2 मोतीमधून सुई काढायची। आता अगोदर आपण एका मोतीमधून काढत होता, ही 2 मोतीमधून काढायची। आता परत वरच्या केशरी मोतीमध्ये एका मोतीमध्ये सुई घेतली आणि इथं एकच केशरी मोती घालायचं आहे आणि परत ह्या दुसऱ्या केशरी मोतीमधून सुई खालच्या बाजूने घ्यायची। अशा प्रकारे एक पाकळी तयार करायची इथं। आता परत सुई खालच्या पांढऱ्या मोतीमधून काढून इकडच्या मोतीमध्ये काढायची आणि परत पुढच्या 2 मोतीमध्ये काढायची सुई। ह्या दोन्ही मोतीमधून सुई काढायची आणि परत इथं 2 केशरी मोती घालायचे आणि परत खालच्या 2 मोतीमधून घ्यायची सुई। परत केशरी मोतीमध्ये घ्यायची वरच्या बाजूला आणि परत इथं एक केशरी मोतीच घालायचा आहे। परत इकडच्या केशरी मोतीमध्ये घालून एक पाकळी बनवायची। परत खालच्या दोन्ही मोतीमधून सुई काढूया आपण। पांढऱ्या मोतीमधून काढायची आता परत पुढच्या ह्या 2 मोतीमधून सुई काढूया। आता परत इथं 2 केशरीच मोती घ्यायचे। परत ह्या मोतीमधून सुई काढायची। केशरी मोतीमधून वरच्या बाजूने काढायची। अतिशय सुंदर दिसतं आणि छोटं फूल तयार होतं। आपल्याकडे जे राहिलेल्या मोती असतात, आपण जे रांगोळ्या ते करताना जे थोडे थोडे मोती राहतात त्याच्यातून मी हे फूल करून ह्यावर्षी गौरी गणपतीला डेकोरेशन करू शकता। म्हणजे आपल्याला राहिलेले मोती पण वाया जात नाहीत। आता हे पूर्ण आपण करून घेऊया। 6 पाकळ्या आपण हे करून घेतलेल्या आहेत। अतिशय सुंदर दिसतं हे फूल। आता इथं आपण गाठ मारून घेऊया। आता हे फूल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारांनी डेकोरेशनसाठी वापरू शकता किंवा ह्याची पूर्ण एक माळ बनवून गणपतीच्या मागे पण लावू शकता। अशा प्रकारे हे सुंदर असे फूल तयार झालेले आहे। तुम्ही आता हे वेगवेगळ्या कलरमध्ये बनवू शकता। तर आपण हे बनवून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये। आता हे पूर्ण प्लेन बनवलं आहे आपण, एकाच कलरमध्ये बनवलेलं आहे। तुम्ही असं वेगवेगळ्या एकाच कलरमध्ये पण बनवू शकता।
किंवा अशा वेगवेगळ्या कलरमध्ये. आता हे माझ्याकडे राहिलेले थोडे थोडे जे मोती होते ते वापरून हे फुलं बनवलेत मी. आता हे आपण फूल वेगवेगळ्या प्रकारे ताटाभोवती महिरप म्हणून पण वापरू शकतो. हे गणपतीच्या मागे आपण फुलांची माळ अशी लावून सजावट करू शकतो किंवा आपण हे आरतीच्या ताटामध्ये अशी फुलं ठेवून ह्याची पण सजावट करू शकतो. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने ह्या फुलांचा वापर करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.